मऊ आणि मोकळ्या पद्धतीने मुगाची भाजी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी या वाटीने 1 वाटी मूग घेतले आहेत। मूग घेण्यापूर्वी स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत। त्यानंतर कुकरच्या भांड्यामध्ये घेतल्यानंतर 2 पाण्याने ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण मूग टिकण्यासाठी त्याला जी लावलेली केमिकल पावडर असेल ना तर ती निघून जाण्यासाठी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यातील पाणी काढायचं आहे। ज्या वाटीने आपण मूग घेतले होते त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी यामध्ये घालायचे आहेत। 1.5 वाटी पाण्यामध्ये मूग अगदी व्यवस्थित शिजतात। खूप जास्त मऊ होत नाहीत किंवा खूप जास्त मोकळे देखील होत नाहीत। जसे आपल्याला हवेत परफेक्ट तसे शिजतात। 1.5 वाटी यामध्ये पाणी घातल्यानंतर यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यामुळे मुगाची भाजी आपण जेव्हा बनवतो ना तेव्हा मूग चवीला खूप छान लागतात, असे सपक लागत नाहीत अजिबात। तर त्यासाठी पाव चमचा यामध्ये मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता इथे कुकरमध्ये मी मुगाबरोबर भात देखील करत आहे। एका भांड्यामध्ये तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून ठेवले आहेत। त्याचबरोबर आता हे जे मुगाचं भांडं आहे ते देखील कुकरमध्ये ठेवून द्यायचं आहे। त्याच्यावरती प्लेट झाकू आणि कुकरचं झाकण लावून हे कुकर आपण गॅसवरती ठेवून देणार आहोत। गॅस मोठ्या आचेवरती चालू करायचा आहे। कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस एकदम मंद आचेवरती करून 7 ते 8 मिनिटांसाठी मूग आणि भात शिजू द्यायचा आहे। असं केल्यामुळे मूग अगदी व्यवस्थित शिजले जातात। खूप जास्त पटापटा शिट्ट्या केल्या ना कुकरच्या तर मूग आतपर्यंत व्यवस्थित शिजले जात नाहीत। आता इथे 7 ते 8 मिनिट झाल्यानंतर कुकरची पूर्ण शिट्टी निघून गेल्यानंतर झाकण काढायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मूग अतिशय व्यवस्थित असे शिजले गेले आहेत। त्याचबरोबर भात देखील तयार झाला आहे। आता मूग कसे शिजले गेले आहेत ते तुम्हाला मी दाखवते। मऊ देखील झाले आहेत आणि प्रत्येक याचा एक दाणा ना मोकळा मोकळा असा झाला आहे। तर परफेक्ट असेच मूग शिजवून हवे आहेत आपल्याला। या मुगाची आता भाजी तयार करू। त्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची आहे। गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवायचा आहे। यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालायचे आहेत। 7 ते 8 लसूण पाकळ्या मी एकदम बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत। त्याचबरोबर 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। 1 मोठा कांदा बारीक साईजमध्ये चिरून घेतला आहे तो देखील घालायचा आहे। आता हे सर्व जिन्नस तेलामध्ये घातल्यानंतर 1 मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहेत। इथे लसूण मी चिरून घातले आहेत। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही ते लसूण चेचून देखील वापरू शकता। 1 मिनिटासाठी कांदा भाजून घ्यायचा आहे। 1 छोटा टोमॅटो तो देखील बारीक चिरून घेतला आहे तो देखील आता या तेलामध्ये घालायचा आहे। अगदी अर्ध्या सेकंदासाठी हे भाजून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो फक्त सॉफ्ट करून घ्यायचा आहे, खूप जास्त लालसर भाजायचे नाहीत। यामध्ये आता आपण काही मसाले घालू, त्यामुळे मुगाची भाजी चवीला खूप छान होईल। सर्वात प्रथम यामध्ये घालायचं आहे 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, कारण पाव चमचा आपण मीठ ऑलरेडी मूग शिजताना त्यामध्ये घातले होते। त्याचबरोबर यामध्ये जाईल पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 ते 1.5 चमचा इथे लाल तिखट वापरत आहे। तुम्हाला किती तिखट आवडते त्यानुसार तुम्ही ते लाल तिखट कमी जास्त करू शकता। 1.5 चमचा इथे मी लाल तिखट वापरला आहे। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊ। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम लो फ्लेमवरती करायची आहे। आता यामध्ये शिजवून घेतलेले मूग घालायचे आहेत। हे व्यवस्थित मिक्स झाले आहेत। यामध्ये शिजवून घेतलेले मूग घालू। मूग यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित खालीवर मिक्स करायचं आहे। मिक्स केल्यानंतर गॅस लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे आणि याच्यावरती प्लेट झाकून 2 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिटासाठी प्लेट झाकून वाफ काढल्यामुळे मसाले छान मुगामध्ये मुरले जातात आणि चवीला भाजी खूपच छान लागते। तर आता हे सर्व जिन्नस मिक्स करून झाले आहेत। याच्यावरती प्लेट झाकू आणि 2 मिनिटासाठी आपण हे वाफ काढून घेऊ। आता तुम्ही पाहू शकता एकदम मऊ आणि मोकळी अशी ही मुगाची भाजी तयार झाली आहे। बऱ्याच वेळा मूग जुने असल्यामुळे त्याला पाणी देखील जास्त लागतं। कमी पाण्यामध्ये ते व्यवस्थित शिजत नाहीत, तर त्यानुसार पाणी थोडंसं कमी जास्त होऊ शकतं। तर वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे मुगाच्या भाजीवरती आणि अशा प्रकारे मऊ मोकळी टेस्टला बेस्ट अशी ही मुगाची भाजी तयार झाली आहे। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। परत भेटू पुढील रेसिपीसह। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।